देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस सरकारच्या काळात जालियनवाला बागेपेक्षाही भयानक नरसंहार झाला आणि तो चतुराईने इतिहासाच्या पानांमधून पुसूनही टाकण्यात आला। भारताला स्वातंत्र्य मिळून अवघे 150 दिवसही पूर्ण झाले नव्हते। संविधान अजून लिहिलं जात होतं। देश पहिल्यांदाच मुक्त हवेत नववर्ष साजरं करत होता आणि नेमका त्याच दिवशी 1 जानेवारी 1948 रोजी स्वतंत्र भारतातली पहिली मोठी गोळीबाराची घटना घडली। ठिकाण होतं आजच्या झारखंड मधलं खरसावा। त्या दिवशी खरसावामध्ये साप्ताहिक हाट भरला होता। सुमारे 50,000 निशस्त्र आदिवासी तिथे जमले होते। त्यांची एकच मागणी होती, सराईकेला खरसावा हे ओडिशामध्ये विलीन करू नये। पण त्या काळातील काँग्रेस सरकारनं कोणाचंही ऐकलं नाही। ओडिशा मिलिटरी पोलिसांनी अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला। लोक घाबरून पळू लागले। जीव वाचवण्यासाठी अनेकांनी एका विहिरीत उडी घेतली। गावाला एकेकाळी पाणी पुरवणारी तीच विहीर। त्या विहिरीत आता मात्र मृतदेहांचा ढीग साचला। पुरावे नष्ट करण्यासाठी अर्धमेल्या लोकांनाही त्याच विहिरीत ढकलण्यात आलं। या घटनेबाबत सरकारी कागदांमध्ये मात्र लिहिलं गेलं फक्त 35 मृत्यू। पण इतिहासकार अनुज कुमार सिन्हा आणि पी.के. देव यांच्या मते शेकडो नव्हे तर हजारो आदिवासी या गोळीबारात मारले गेले। ना कुठली FIR दाखल झाली, ना कुठला अहवाल सार्वजनिक करण्यात आला। आज इतिहासाच्या पुस्तकांमध्ये खरसावा गोळीबाराचा उल्लेखही नाही। पण इथे दरवर्षी 1 जानेवारीला नववर्ष येत नाही, तर येतो तो शहीद दिवस। कारण खरसावा मधली ती विहीर आजही शांतपणे हजारो मृत्यूंची साक्ष देत उभी आहे।